हंबीरनं कमांडर गुलाबबाईच्या वाड्याकडे आणली तर तिथे राजाराम देशमुख होते. त्यांचा चेहरा काळा जांभळा पडला होता. ते अस्वस्थपणे हात पाठीमागे घेऊन येरझाऱ्या घालत होते. इनामदार, पुन्हा तुम्ही का आला इथं? का काय झालं? काय झालं हे तुम्ही आम्हालाच विचारताय. मग कोणाला विचारावं? या वाड्याच्या दरवाजाला आमच्या माणसांनी दोन्ही बाजूनी मोठमोठी कुलपं लावली, पण तुम्ही या वाड्याच्या पुढच्या बाजूचं कुलूप लोखंडी रिंगने तोडलं. हां, तोडलं मी, कारण तुम्ही आमच्या शेवंताला गुलाबबाईसोबत बंद केलं होतं. त्यांच्या वाड्याचा तुम्हीच तुरुंग केला होता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही शेवंताला गुलाबी सकट पळवून नेलं ना. मजाक आहे आता. काय? आम्ही पळवलं त्यांना? वाड्याच्या दोन्ही बाजूच्या दरवाजाला आमच्या माणसाने कुलपं लावली होती. तुम्ही नाही तो कारभार केला. या पुढच्या बाजूचं कुलूप तुम्ही तोडलं, तुम्ही दरवाजा उघडला आणि तुम्ही त्या दोघींना पळवलं. आणि आता आमच्यासमोर पुन्हा तुम्ही आमच्या जखमी मीठ चोळायला आले का? तुम्ही गुलाबबाईला आणि शेवंताला तुमच्या लोकांच्या मार्फत वाड्यातल्या गुप्त तळघराला असलेल्या चोर वाटेनी पळवले. त्यांना तुम्ही अज्ञात ठिकाणी नेलं आहे. म्हणजे तुम्ही तळघरात जाऊन चोर वाटेनी बाहेर पण पाडला का? हो. त्या दोघींचा शोध घेण्यासाठी आम्ही वाड्याचं कुलूप तोडलं. मग चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात त्या याच की. तुम्ही आमच्या गुलाबबाईला आणि शेवंताला पळवलं. हंबीरनं ओळखलं राजाराम देशमुख आपल्याशी बरोबर डाव खेळलेले आहेत. त्यांनीच त्यांच्या हेर खात्याची त्याला कल्पना दिलेली होती. इनामदार, तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला. तुम्ही आणि प्रेमाचा सल्ला? हे बघा, तुम्ही आम्हाला गोळेगावात आणि या अकोल्यात भेटलात ते ठीक आहे, स्वर्गात भेटू नका. देशमुख, तुमचा हा सगळा दुष्ट खेळ पाहिल्यावर तुम्हाला स्वर्गात जागा मिळणं पण कठीण आहे. खरं तर तुम्हाला जागा मिळणार ती नरकात. हंबीरच्या या सफाईनं बोलण्यानं देशमुखांना काही बोलता येईना. हंबीरला तिथे थांबायची इच्छाच राहिली नव्हती. त्या गावात त्याला देशमुखांच्या वाड्यात पंचपक्वान्नांचं भोजन मिळणार होतं, पण त्याला ते भोजन नाकारलं गेलं. वाड्याऐवजी त्याला निर्जन स्थळी नेण्यात आलं. अकोल्यात त्याला गुलाबबाईनं सब्जा टाकलेलं लिंबू सरबत दिलं होतं. नंतर पानाच्या दुकानात तांबोळ्याच्या झिनतनं त्याला लिंबाचंच सरबत दिलं होतं, पण त्याच्या पोटात त्यामुळे तसं काही नव्हतं. शेवंत प्रकरणानं नाहीतरी त्याची भूक गेली होती. हंबीरने घड्याळात बघितलं, संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. डोंगराळ भागातला तो तालुक्याचा गाव, त्यामुळे तिथे काळोख लवकर पडायचा. त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबून उपयोग नव्हता. त्याचा जर जास्वंदीला पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असता तर त्याला शांतपणे तिथे झोप आली असती. वाड्यात देशमुखांनी त्याची तशी व्यवस्था खास वेगळ्या अशा खोलीत केली असती. पण आता तो वाऱ्यावर होता. त्याची जीप गाडी त्यामुळे धुरळा उडवत डोंगर दऱ्यातल्या कच्च्या रस्त्यानं धावत होती. नाशिक पुणे रोडला त्याची गाडी लागल्याशिवाय त्याची त्या धुरळ्यातून सुटकाही होणार नव्हती. धुरळ्यात आपले कपडे, चेहरा पार माखणार याचा अनुभव त्यांनी सकाळीच घेतला होता. आत्ताही तोच अनुभव तो घेत होता. पण सकाळी जो उत्साह होता तो आत्ता गेलेला होता. सकाळी अकोल्याला निघताना डोक्यात देशमुखांची जास्वंदी होती, आता परतताना गुलाबबाईची शेवंती होती. नाशिक पुणे रोडला गाडी लागली तेव्हा कमांडर गाडीच्या वेगाचा काटा 80च्या पुढे जायला लागला. रोड भन्नाट होता. बोटा, आळेफाटा, पाटायगाव कधी गेलं हंबीरला कळलंही नाही. नारायणगाव जुन्नर रोडला गाडी लागली तेव्हा त्याला जाणवलं, आपण आज फार थकलेलो आहोत. आपले वकील मित्र एखादी केस जिंकले की जुन्नरमधल्या एखाद्या चांगल्या हॉटेलात पार्टी न करता आपल्याच बंगल्यात पार्टी करतात. नारायणगावला असलेल्या शॅम्पेन इंडिया कंपनी प्रॉडक्टच्या बाटल्या आणतात, आनंद साजरा करतात. आपणही आज आपल्या फार्म हाऊसमध्ये आपला आनंद नाही, पण आपल्याला आलेला थकवा तरी दूर करायला हवा. जुन्नर वेशीतून गाडी आत शिरताच त्यांनी आपली जीप वाईन शॉप जवळ उभी केली. दुकानात पाहत त्यांनी आवाज दिला, जरा इकडे या.
वाईनशॉपच्या काउंटरवर तालुका पंचायतीचा माजी सभापती होता. डोक्यावर गांधी टोपी होती, अंगावर खादीचे कपडे होते. त्याची एक केस हंबीर चालवत होता. आपल्या वकीलसाहेबांना बघताच माजी सभापती डोक्यातली टोकदार टोपी सांभाळत गाडीकडे धावत आला. नमस्कार वकील साहेब. जय बापूजी. हंबीर मिश्किलपणे बोलला. जय बापूजी. हा कोणचा नवीन नमस्कार? हंबीर म्हणाला, तुम्हाला जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम हे नवे नमस्कार माहिती आहेत ना? खरं आहे ना. प्रत्येकजण आपल्या पक्षाची नाही तर जातीची ओळख या नव्या नमस्कारानं देतोय करून. तसे तुम्ही काँग्रेसवाले, तुमचे परमराष्ट्रपिता किंवा बापूजी. बापूजींना संपूर्ण हिंदुस्थानात दारूबंदी हवी होती, खरं का नाही? तुम्ही तर सभापती असताना वाईन शॉपच्या दुकानाचं लायसन मिळवलं आहे म्हणून तुम्हाला जय बापूजी म्हटलो मी. मग बापूजींची माफी मागण्यासाठी आम्ही त्यांचा फोटो पण दुकानात लावला आहे ना. बापूजींचा फोटो पण कसा आहे बघा. वाईन शॉपच्या दुकानात हात जोडून हसतायत आणि म्हणतायत. सभापती हसत बोलला, पण पुढे बोलायचं थांबला. सभापतीनं शॅम्पेन, 2 बियर, 2 व्हिस्कीच्या बाटल्या हंबीरला एका बॉक्समध्ये भरून दिल्या. हंबीरने त्याचे पैसे पेड केले. पुढे गाडी गेली हॉटेलामध्ये. हॉटेलवाल्याला त्यांनी आवाज दिला. जुन्नर कोर्ट, पोलीस स्टेशन आणि मामलेदार कचेरी शिवाजी महाराजांच्या भुईकोट किल्ल्याच्या आत एकमेकांच्या मांडीला मांडी लावत बसलेली. त्यांच्या पाठीमागे फॉरेस्ट खात्याचं ऑफिस, त्यामुळे या हॉटेलला गर्दी असायची. भुईकोट किल्ल्यात तसं हॉटेल होतं, पण तिथे मारणाची गर्दी. जमीन खरेदी विक्रीची कामं मामलेदार कचेरीला लागून असलेल्या रजिस्टर कचेरीत व्हायची. त्यात जमीन खरेदी विक्री व्यवहारात घेणारा एक, देणारा एक, पण त्यांच्या मागे 10-15 लोकांची फौज असे. गावचा तलाठी त्या व्यवहारात 1-2% कसे काढता येतील म्हणून जागा असायचा आणि रजिस्ट्रार साहेबांच्या हाताखालची पलटण वेगळी. ते पण गिधाडासारखे आपल्या चोचीला धार लावून पैशाचा लचका तोडायला हजर असत. या एवढ्या लोकांना बाहेरचं हे हॉटेल निवांतपणासाठी ठीक होतं, पैशाच्या देण्याघेण्यासाठीही निवांत होतं. हंबीर आपली कमांडर जीप घेऊन फार्म हाऊसकडे आला. फार्म हाऊसची व्यवस्था बघणारा रघु बाहेरच फरशीवर बसला होता. आमचं जेवण आणलं? नाही, आईसाहेब म्हणले आज साहेबांना जेवण लागणार नाही. अकोल्यावरनं चांगली पंचपाक्वानं जेवून येतील, त्यांचं पोट भरलेलं असन. हे ऐकलं आणि हंबीर आपल्या मनाशीच दुखावला. त्या हरामखोर राजाराम देशमुखानं सगळा खेळ केला. त्या मायलेकींशी आपण संपर्क साधला तर त्यानं त्यांनाही एंगा दाखवला. त्या दोघींचं काय झालं ते परमेश्वराला माहिती. त्यांचा शोध आपण घ्यायला हवा. आपल्यासाठी त्यांना जी शिक्षा झाली आहे ती आपण सहन करणं शक्य नाही. रघु, एक काम करायचं आहे. तुम्ही हुकूम करा की लगेच काम करतो. तुझं जेवण झालं? नाही ना साहेब. मग चांगली अंड्यावरची कोंबडी कापायची, तुझ्या बायकोला झणझणीत करायला सांगायची. तोंड पार भाजून निघालं पाहिजे. साहेब, म्हणजे माझ्या बायकोचा हातचा स्वयंपाक? रघु घाबरला. अरे हो रे बाबा, तुझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक, झणझणीत कोंबडी, बाजरीच्या भाकरी, चांगला भात. पैसे पाहिजेत का? हे घे 200 रुपये. नाही, पैसे नाही म्हणलो मी, पण वाड्यात आई साहेब, वहिनी साहेब काय म्हणते त्या? हेच म्हणतील ना की हंबीरराव घरचं सोडून बाहेरचं खायला सोकवलं आहे. बोलू दे त्यांना. हंबीरने दिलेले पैसे घेऊन रघु पळाला. बाजूच्या शेतात त्याला उसाच्या पाचराचं झोपडं बांधून दिलं होतं. हंबीर लहर लागली की रघुला अंड्याच्या पोळ्या, बाजरीच्या भाकरी, लोणचं, पापड त्याच्या घरनं आणायला लावायचा. आपल्या घरचं जेवण तर रघुला खायला लावायचा. आपल्या मातोश्रींना आणि वहिनीसाहेबांना वाटायला नको की हंबीरराव जेवलेलेच नाही आहेत. रघु आपल्या जेवणाच्या कामगिरीवर गेला. रात्रीचे 8 वाजून गेले होते. हंबीरने अंगावरचे कपडे काढले. ते डोळीनी पार माखले होते. मग तो बाथरूममध्ये गेला. गरम पाण्याचा गिझर त्यांनी चालू केला. साबण लावून चांगली खसखसून आंघोळ केल्याशिवाय त्याला मोकळं वाटणार नव्हतं. आंघोळ करताना त्याला एका गोष्टीची जरा मजाच वाटली. ज्या जास्वंदीला तो पाहायला गेला तिचा तो नख पण पाहू शकला नाही. त्यात चूक कोणाची, आपली का त्या जास्वंदीची? जास्वंदी खूप देखणी असल्याचं त्याने ऐकलं होतं.
त्याच्या मातोश्रींनी हे जास्वंदी शिवनेरी गडावर शिवाई देवीच्या दर्शनाला आलेली असताना पाहिली होती. जास्वंदीच्या बरोबर तिच्या आईसाहेब आणि राजाराम देशमुख होते. मातोश्रींनी जास्वंदीला शिवाईपुढे मनोभावे हात जोडून दर्शन घेताना पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की अशी सुनबाई आपल्या वाड्यात धान्याचं मापटं सांडून आली तर सगळा वाडा समृद्धीनं भरेल. आपलं गाव कोणतं? जास्वंदीच्या आईसाहेबांना मातोश्रींनी प्रेमपूर्वक विचारलं. आम्ही अकोले तालुक्याचं देशमुख. हो का? आम्ही गोळेगावचे इनामदार. तुमची कन्या आवडली म्हणून विचारलं. म्हणजे तुमच्याकडं लग्नाचा मुलगा आहे वाटतं. हो. आता आपण दोघीच मुलामुलींसाठी स्थळं शोधायचं वय आपलं दोघींचं. आम्ही बोलतो की देशमुखांना, तुमचे चिरंजीव पाहायला येतील अशी व्यवस्था करा. राजाराम देशमुख बाजूला उभं राहून त्या दोन्ही घराण्यातल्या कर्त्या स्त्रियांचा संवाद ऐकत होते. त्यांनी लगेच आपल्या पत्नीला बाजूला घेऊन सांगितलं, आम्ही पुढच्याच आठवड्यात इनामदार घराण्यातल्या चिरंजीवांना पाहण्यासाठी येतोय असं सांगा. राजाराम देशमुख त्यांच्या शब्दाप्रमाणे आले होते. त्यांनी मातोश्रींशी बोलणं केलं होतं. टॉवेलने अंग पुसून हंबीर बाथरूममधनं बाहेर आला. त्याने आपले कपडे घातले. आंघोळीमुळे त्याला एकदम फ्रेश वाटत होतं. पण डोक्यातली अकोल्याची ती अपमानाची चीड काही जात नव्हती. तो तसाच आपल्या बैठकीच्या खोलीत आला. तिथे त्याने आधीच सगळा सरंजाम मांडून ठेवला होता. दारावर थाप मारून रघु पण आला. रघु प्रामाणिक होता. इमानी कुत्र्यासारखा तो फार्म हाऊसचा दरवाजा धरून बसायचा. कोणी आलेलं दिसलं की तो लगेच हंबीरला सावध करायचा. हंबीर मग त्याप्रमाणे तयार व्हायचा. त्याचा सगळा सरंजाम टेबलाखाली लपवला जायचा. रघु, आज आमच्यासाठी एक ग्लास तू घ्यायचा. नाही नको साहेब. अरे पण तुझी बायको तर म्हणते तू प्यायला जादा आहेस. बायको जादाच सांगते. पेली नाही तरी तिला चढती. काय बोलायचं आता? तुझी बायको ही दारू पिते असं ऐकलं आम्ही. तिचा बापच भट्टी लावतोय. दारू समधी म्हावाची दारू. तुमच्या इंग्लिश दारूपेक्षा लय कडक. एक गल्लास मारला ना का माणूस इंद्र दरबारात अप्सराचा नाचच बघायला जातो. रघु आपलातून बोलत होता. इंद्र दरबारातल्या अप्सरा हा शब्द आला आणि त्याच्या डोळ्यापुढे गुलाबबाई आणि शेवंता उभी राहिली. ती शेवंता या फार्म हाऊसमध्ये आली. बेडरूममध्ये पलंगावरती झोपली. जाताना तिने आपल्या आंबाड्यातली मोगऱ्याची वेणी आठवण म्हणून ठेवली. गुलाबबाईने एकेकाळी म्हणजे तिच्या जवानी तमाशाचा फड गाजवला होता. देशमुखांची रखेल राहिल्यापासनं तिचं नाचगाणं फक्त देशमुखांपुरतंच राहिलं. तिने आपलं नाचगाणं शेवंताला बहाल केलं. आपण तिथे मुक्कामाला थांबलो असतो तर तिचं नाचगाणं तरी ऐकायला पाहायला मिळालं असतं. पैंजणाचा आवाज आला तेव्हा हंबीर भानावर आला. रघु, अरे शेवंता आली का काय? शेवंता? ही कोण शेवंता? तुम्ही तर देशमुखांची जास्वंदी बाईसाहेब बघायला गेलते. ही दुसरी शेवंता कोण म्हणायची? शेवंता तुला माहिती नाही? ती चांदण्या रात्री आली होती. म्हणजे गेल्या आठवड्यात? विसरलंच का तू? साहेब, तेव्हा मी पारुंड्याला गेलतो देवऋषाकडं. तुमची परवानगी घेतली होती की. भेटला बरं का देवऋषी. देवऋषाकडे कशाला गेला होता? साहेब, 5 वर्ष झालं लगीन होऊन पण माझ्या वंशाला दिवा नाही बघा. माझी सुलू काय आईच होत नाही. मग तुझ्या वंशाला दिवा काय तो देवऋषी देणार आहे का? सुलूला तो मुलगा देणार आहे? हां साहेब, त्याच्याकडं म्हणा एक माचीसची पेटी आहे, त्यात बऱ्याच काड्या आहेत. मग तो काय माचीसची काडी पेटवून तुमच्या वंशाचा दिवा पेटवतो काय? हां ना, असंच काहीतरी लोक म्हणत होते. हे ऐकलं आणि शॅम्पेन आणि व्हिस्कीची कॉकटेल करून तो ग्लास तोंडाला लावून संपवल्यावर हंबीर म्हणाला, अरे तो तुझ्या बायकोला तुझ्या वंशासाठी पेटवेल ना तेव्हा तुला कळेल. साहेब, लय बायकांना गुण आलाय त्या देवऋषाकडे गेलं ना का. तिथं गेलं की बायका 2-3 महिन्यात गारवारच राहतात. एवढ्या त्याच्या माचीसमधल्या काडीचा गुण आहे. रघु, तू एक काम कर. कोणचं? हंबीरनी त्याला दुसरा ग्लास नुसत्या व्हिस्कीचा प्यायला दिला. रघु गावठी दारू पचवणारा बहादूर. त्यांनी बोक्याने दुधाच्या भगोल्यात तोंड घालून ते साफ करावं अशा चपळाईनं तो ग्लास फार साफ केला. रघु, तुला आम्ही जे काम सांगणार ते तू करून दाखवायचं. तुला आम्ही आपली इंग्लिश बाटली बक्षीस देऊ.
काम सांगा की काम सांगा. मी काय करतो, मी त्या देवऋषाची आहे ना ती माचीसची पेटी पळवूनच आणतो. म्हणजे ज्यांना पोरं होत नाहीत त्या बायका माझ्याकडे येतील. त्या आल्या का मी माचीसच्या पेटीव काडी वाढणार, मग त्या बायकांच्या नवऱ्याच्या वंशाचा दिवा पेटणार, आहे का नाही. रघुला व्हिस्कीचा ग्लास मारल्यावर फार अक्कल आली. याची आंबीरला मजा वाटली. याला जर आता दुसरा क्लास दिला तर अजून जेवणाचा सगळा जामानिमा घेऊन यायचा आहे. हा तो घेऊन येताना रस्त्यानं अडखळला पडला तर रात्री आपल्याला उपाशीपोटी झोपायला लागेल. रघुनी घरी गेल्यावर एक ग्लास मारला होता, त्यात ही व्हिस्की, त्यामुळे त्याच्या तोंडात रसवंती घोळायला लागली होती. आंबीरला शॅम्पेन आणि व्हिस्कीची कॉकटेल मस्त वाटत होती. जुन्नरच्या हॉटेलातली भेळ खाताना त्याला वेगळाच आनंद मिळत होता. काही वकील मित्र असले कॉकटेल पिताना काही खात नाहीत. शिनकर नावाचा वकील फौजदारीत दादा, त्याचं पिणं म्हणजे अजब. व्हिस्की दुधातून, दह्यातून, ताकातून प्यायचा. सगळी वेगवेगळी चव त्याला हवी असायची. गाईच्या गोमूत्रातून व्हिस्की प्यायल्यावर नेहमी बियर पिणारा देशपांडे त्याला म्हणाला, अरे ॲडव्होकेट शिनकर, तू काय गोमूत्रातनं व्हिस्की पितो? हां, जरा नीट व्हिस्की पी. अरे व्हिस्की म्हणजे घोड्याचं मूत आहे, त्याच्यापेक्षा व्हिस्की गोमूत्रातून पिलेली लय भारी. पाळीव गाईचं मूत्र तसं प्यायचं तर गोड नाही लागत, व्हिस्कीतून लय छान लागते. हंबीरला या वकील मंडळीच्या पिण्याचे अनेक प्रकार माहिती, पण त्यांच्यापेक्षा त्याला रघुसारखी सर्वसामान्य माणसं आवडत होती. देईल तेवढं खाणं पिणं, मग निवांत झोपणं. सकाळी उठलं की मागचं काही न आठवता आपल्या कामाला लागणं. त्याला चांगली कीक लागू बघतीये असं दिसताच हंबीरनं ग्लासातली कॉकटेल खिडकीतनं बाहेर ओतून दिली. थोडीशी कीक लागण्यापूर्वी पिणाऱ्यानं सावध व्हावं आणि आपलं पिणं थांबवावं, मग आरामात जेवावं, ह्या विचारांचा होता हंबीर. त्यानं रघुकडं पाहिलं. त्याने आपल्या झोपड्याकडे जाऊन गरम गरम भाकऱ्या, भात आणि शिजवलेल्या कोंबडीचं भगुलं आणलं. रघु उठला पण पटकन खाली बसला. काय रे रघु, काय झालं? ते ऐकलं आणि रघुची बायको सुलू डोक्यावर पाटी घेऊन आत आली. तिने हॉलमधल्या टेबलावर आपली पाटी ठेवली आणि म्हणाली, साहेब अहो तुमच्या रघुबाला ही इंग्लिश दारू काय कामाची नाही. का ग सुलू, इंग्लिशने काय होतं? अहो इंग्लिश दारूने त्याची तब्येत बिघडती. ते इंग्लिश दारू प्यायल्या उठायला लागले का नाही का पट्टदिशी खालीच बसतात, त्यांच्या पायातच ताकद नाही बघा. आणि गावठी दारू प्यायल्यावर, गावठी दारू पिल्यावर तर घोड्यासारखे पळतात, त्यांच्या मांड्यांमध्ये वेगळीच जोर येतो, फरडक फरडक दौड मारायला लागतात. हे खूप छान सांगितलंस. मग हंबीरने रघुला धरून आपल्या किचनमधून टेबलावर जेवायला घेतलं. रघुच्या बायकोनं सुलूनं टेबलावर जेवण्यासाठी ताट बशा चमचे व्यवस्थित ठेवले. मटणाचं भगुलं तिथे ठेवलं, त्यात पळी घालून ठेवली. हंबीर तिला म्हणाला, तू आता जा. अहो पण माझ्या नवऱ्याला तुमच्या टेबलावर जेवायला घालताय का? सुलू तू जा. आता तो इंग्लिश दारू प्यायला आहे, त्यामुळे तो आता इंग्लिश साहेब झाला आहे. तो टेबलावर बसूनच जेवेल. हे ऐकलं आणि रघुची बायको तोंडाला पदर लावून हसत हसत स्वतःच्या झोपड्याकडे पळाली. ऊन चांगलंच निब्बर झालं तरी हंबीर आपल्या बेडरूममध्ये झोपला होता. मातोश्री आल्या होत्या. त्यांच्यासोबत रघुची बायको सुलू होती. रघुची बायको फार्महाऊस सकाळी झाडायची, चांगलं साफ करायची. मग फार्महाऊसच्या सगळ्या खोल्यांची फरशी डेटॉल मिश्रित पाण्यानं धुवून काढायची. रफ टॉवेलनं फरशा पुसून कोरड्या करायची. त्यामुळे फार्महाऊस कसं स्वच्छ असायचं. रात्री त्या इंग्लिश दारूमुळे रघु फार्महाऊसमधल्या हॉलमध्ये फरशीवरच आडवा झाला. तेव्हा हंबीरनी रघुच्या बायकोला बोलावून घेतलं आणि तिला हे तिथे झोपायला सांगितलं. तिने आपल्या झोपड्याकडे परत जाऊन घोंगडी आणि 2 गोधड्या आणल्या. ते कपडे त्या फार्महाऊसमध्ये शोभणारे नव्हते, पण कोल्हाटणीच्या शेवंताशी लग्न करण्याची भाषा करणारा हंबीर रघुसारख्या सामान्य शेतमजुराला समजून घेणारा होता. रोज सकाळी 7ला उठून आंघोळ वगैरे करून हंबीर तयार असायचा. आपल्या सगळ्या बागायती शेतीला फेरी मारायचा. बागायती शेतीची मजुराकडून कामं करून घेणाऱ्या मुकादमाला बरोबर घ्यायचा. कुठे काम अपूर्ण दिसलं की तो त्याला टोकायचा. द्राक्ष केळीत काँग्रेस गवताचं एक जरी हिरवं झुडूप उभं असलं
तरी तो मुकादमाला ते उपटायला लावायचा. काँग्रेसचं गवत उपटायचं म्हटलं तर त्याचा हिरवा पाला हातापायाला लागायचा, त्यांनी खाज यायची. काही मजूर पुरुष किंवा स्त्रियांना त्या काँग्रेस गवताच्या पस्तीनं हातपाय चेहऱ्याला धोदरा पकडायचा, सूज यायची. त्यामुळे काँग्रेस गवतातून जायचं म्हटलं तरी काही मजूर पुरुष स्त्रिया तयार व्हायचे नाहीत. त्यात या गवताला पीक जास्त. खताच्या गाड्या येऊन पडल्या की खताचा ढीग, थोडा पाऊस किंवा त्याच्यावर पाणी पडलं तरी काँग्रेस बी आपला हिरवेपणा 2 दिवसात दाखवतं. आठवडाभरात सारा खेतही काँग्रेस गवताच्या रानानं हिरवा डोंगर व्हायचा, सगळं खत खाऊन टाकायचा. पांढरी शुभ्र फुलं दाखवून मग आपलं बी सगळीकडे सोडून द्यायचा. सगळ्या रानावर आपलं राज्य स्थापन करण्याची बळजोरी करायचा. तरी काठ, ओढाकाठ, साधा झरा, गावकूस, गावठाण, ओसाड रान, सुचीचं रान, कोणत्याही रानावर काँग्रेस गवत आपला हातपाय पसरत जायचं. जिकडं नजर टाकावी तिकडे काँग्रेस गवताचं राज्य. चांगल्या चांगल्या बागायती हे काँग्रेस गवत खाऊन टाकतं म्हणून हंबीरला त्याची चीड होती. मुकादमाला त्यासाठी तो लगेच वेठीला धरायचा. वडिलोपार्जित इनामदार घराण्याची चांगली नदीकाठची बागायती जमीन 50-60 एकर, 10 एकर केळी, 6 एकर राक्ष, याशिवाय पेरू, चिक्कू, पोपया, मोसंबी, डाळिंब, त्यांच्या फळबागा, सीझनप्रमाणे कलिंगड, टरबूज करायच्या. ट्रकच्या ट्रक नव्या मुंबईच्या मार्केट यार्डकडे पाठवून द्यायचा. हंबीरला तर खरं तर BSc ॲग्रिकल्चर करायचं होतं. पुढे MSc ॲग्रिकल्चर करून शेतीतल्या संशोधन अधिकारी व्हायचं होतं. त्याची बागायती शेती होती, त्याला शेतीचं वेड होतं. त्याला आपल्या शेतीतल्या पिकांवर अनेक प्रयोग करायचे होते, पण त्यासाठी त्याला पुण्याला हॉस्टेलवर जाऊन राहायला लागणार होतं किंवा पुण्यात ब्लॉक किंवा फ्लॅट घेऊन राहायला लागणार होतं, कारण जुन्नरला शेतीचं कॉलेज नाही. हंबीरला कॉलेजला सोडायला गोळेगाववरनं स्वतः दौलतराव इनामदार गाडीनी सोडायचे. आपल्या चिरंजीवांना ते खूप जपायचे. हंबीर जुन्नरला SSC पास झाला तेव्हा तीर्थरूपांना त्यांनी शेतीचं कॉलेज करायचं आहे हे सांगितलं. पण तीर्थरूपांना आणि मातोश्रींना तो आपल्यापासून दूर करायचा नव्हता. त्यानं शेती कॉलेजचा हट्टही धरला. पुण्याला जाऊन शेती कॉलेजसाठी फॉर्मसुद्धा भरला. कावळा फांदीवर बसायला आणि ती मोडायला एकच गाठ पडली. दौलतराव इनामदारांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीनं जुन्नरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केले, आराम पडला, पण पुढे प्रकृती बिघडली. शेवटच्या क्षणी त्यांनी हंबीरचा हात हातात घेतला आणि त्याला चांगला कायदेतज्ञ व्हायला सांगितलं. तो वकील झाला की त्याला आपल्या कायदेशीर ज्ञानानं आपली इनामदाराची इस्टेट वाचवता येईल. इंग्रज गेल्यानंतर आपलं म्हणणारं हे सरकार रोज शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे करतं. कसेल त्याची जमीन अशासारखे कायदे, शेतमालकांविरुद्ध शेतमजुरांना भडकणारे कायदे करतं. कुळ कायद्याची घोषणा करतं. जमिनीवर सिलिंग लावून जादा जमीन त्या भूमिहीन शेतमजुरांना फुकट वाटण्यासाठी तयार होतं. म्हणजे जमीन कोणाची तर श्रीमंत शेतकऱ्याची, ती घेणार कोण तर सरकार, वाटणार कोणाला तर भूमिहीन शेतमजुराला. म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, हापापाचा माल गप्पापाला. जुन्या काळातल्या संस्थानिकांचं या स्वातंत्र्योत्तर सरकारनं काय केलं तर त्यांचे तनखे बंद केले. आमदार खासदार हे नवे संस्थानिक झाले. मंत्री बनून त्यांनी भ्रष्टाचार चालू केला. धवल क्रांती, हरित क्रांतीच्या नावाखाली यांनी आपल्याच पूर्वीच्या गरिबीला दूर पळवलं. ते झाले श्रीमंत. त्यांच्या पोटाचे घेर वाढले. सारखा पैसा खाणं हेच या सत्ताधीरांना माहिती. पाटबंधारे खातं, महसूल खातं त्यांनी स्वतःच्या इस्टेटी वाढवण्यासाठी साफ करून टाकल्या. निवडणुका आल्या की हे अल्पभूधारकांना बँकेची कर्ज वाटणार आणि दुसरी निवडणूक आली की हेच मंत्री ते कर्ज माफ केल्याची घोषणा करणार. अल्पभूधारक शेतमजूर अशानं कर्ज भरतील कशी? त्यांना मग एकच उद्योग राहील, सरकार निवडणुका आल्या की कर्ज माफ करतंय तर फक्त कर्ज काढायचं. तीच गोष्ट शेतीपंपाला असणाऱ्या विजेची. अल्पभूधारक शेतीला वीज वापरतात पण वर्षानुवर्ष विजेचं बिल भरत नाहीत. मंत्री निवडणुका आल्या की वीज बिल माफ करतात किंवा त्यातलं अर्ध तरी बिल माफ करतात. बड्या बागायतदार श्रीमंत शेतकऱ्यांना यात काहीही फायदा नाही, कुठलीही सवलत नाही. सत्ताधारी पार्टीचे काही मंत्री म्हणजे दलाल. भ्रष्टाचार हा त्यांचा देव.
शासनाचं कुठलंही काम निघालं की यात त्यांची टक्केवारी. मंत्र्याच्या केबिनमध्ये भ्रष्ट कार्यकर्त्याची गर्दी. हेच कार्यकर्ते गडगंज झाले की निवडणुकीला उभे राहतात. निवडून आले की निवडणुकीत उधळलेल्या पैशाची पुन्हा 10-20 पट वसुली करतात. मंत्र्यापुढे आव्हान उभं करून हे पुन्हा दंड मांडी ठोकायला तयार. पण ह्या कार्यकर्त्यांची सोय तालुका पंचायत नाही तर झेडपी, तिथे हे स्वतःचं राज्य निर्माण करणार. तिथून मग यांची मंत्रालयात मंत्री म्हणून पुढच्या निवडणुकीनंतर उडी पाडणार. त्यांच्या सत्ताधारी पार्टीची सत्ता गेली की पुन्हा त्यांची दुसऱ्या पार्टीत जायची तयारी सुरू. कितीही पक्षांतर विरोधी कायदे झाले तरी यांना सगळ्या पळवाटा माहिती. कायदे हेच करणार आणि आपल्यासाठी त्यात पळवाटा पण तयार ठेवणार. राज्यात राज्य कुठल्याही पार्टीचं येवो, हे पक्षांतर करून सत्तेचे दलाल म्हणून सेवा करायला उभे. याची त्यांना ना लाज ना शरम. हंबीर तुम्ही राजकारणात पडायचं नाही. दौलतरावांनी आपल्या चिरंजीवांचा हात हातात घेतला आणि राजकारणी लोकांविषयीचा आपला कटू अनुभव सांगितला. ते कसे धूर्त आहेत, लबाड आहेत हेही सांगितलं. आमदारांना निवडणूक निधी देण्याऐवजी गावात शिक्षणविषयक काही करता आलं तर ते करा, असा सल्लासुद्धा हंबीरला त्याच्या वडिलांनी दिला. हंबीरने कायदे तज्ज्ञ व्हावं आणि तालुका कोर्टापासून ते जिल्हा कोर्टापर्यंत वकिली करावी आणि तिथून हायकोर्टाचा वकील म्हणूनही पुढे नाव गाजवावं. म्हणजे त्यांना स्वतःची मोठी शेती कायद्याच्या कचाट्यातून कशी वाचवायची ते तरी कळेल. वकील म्हणून त्यांच्या शत्रूलाही त्याची दहशत बसेल. त्याच्या शेतीचे लचके तोडायला कोणी शेतमजूर, अल्पभूधारक किंवा गावातला झेडपीचा भंपक राजकीय कार्यकर्ता किंवा आमदार येऊ शकणार नाही. आपल्या तीर्थरूपांचा सल्ला हंबीरनी शिरोधार्य मानला. त्यांनी आपले तीर्थरूप गेल्यानंतर जिद्दीनं जुन्नर कॉलेजात शिक्षण पूर्ण केलं. सगळं शिक्षण त्यांनी आपल्या शेतीवर लक्ष ठेवून केलं होतं. शिक्षण म्हणजे ज्ञानचक्षू. या तिसऱ्या डोळ्यानं हंबीर कितीतरी बदलला. त्यांनी राजकारणाचं नाव नाही घेतलं. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, झेडपी, विधानसभा सगळ्या निवडणुकांपासून लांब राहिला. आपली शेती बरी, आपली वकिली बरी. या वकिलीत त्यांनी चांगला जम बसवला. कोर्ट काय, शेती काय, त्याला दोन्ही सारखंच होतं. त्यात तो होता नवीन विचारांचा. जिराईत जमीन बागायतीखाली आणल्याशिवाय शेतकऱ्याचा उद्धार नाही, हे तो प्रत्येक शेतकऱ्याला सांगत होता, प्रत्येकाला सल्ला देत होता. त्याची स्वतःची वडिलोपार्जित जमीन विहिरीच्या पाण्याखाली होती. पण दुष्काळ पडला की विहिरी आटत, मग बागायतीचं उभं पीक जळून जाई. त्यासाठी त्यांनी जागोजागी बोरिंग केलं, पाणी उचललं, नदीकाठी नव्या विहिरी खोदल्या. तिथलं अमाप पाणी त्यांनी लिफ्ट इरिगेशन करून आपल्या शेतीला आणलं. त्याच्यापुढे मजुरांचा प्रश्न होता. बीड, जामखेड, पारनेर, नगरसारख्या दुष्काळी भागातले शेतमजूर त्यांनी ट्रक पाठवून आणले. त्यांच्यासाठी आपल्या 5 एकरातल्या माळरानावर शेडची घरं बांधून दिली. तिथं पाणी, वीज याची सोय करून दिली. त्यांच्या मुलांना शाळेत घातलं. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी हंबीरने उचलली. मुलींच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली. आता एवढं केल्यावर शेतीसाठी आवश्यक असलेले ते मजूर पळून जाणं कठीण. रोज सकाळी हंबीरला गावातल्या शेतमजुरांची गरज लागत नव्हती. जुन्नरसारख्या शिक्षणाचा प्रसार असलेल्या तालुक्यातून शिक्षण झालेले शेतमजूर म्हणजे कायद्याप्रमाणे मजुरी मागणारे, काम करणारे. त्यांना कामापेक्षा मजुरी महत्त्वाची. निवडणुका आल्या की हे निवडणूक प्रचाराच्या गाडीतून रोजंदारीवर झिंदाबाद मुर्दाबाद करायला हजर. त्यात आता सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं. निवडणुका तरी किती? वर्षभर ही ना ती निवडणूक आहेच. केंद्रात काय, राज्यात काय, कुठलंच सरकार 5 वर्ष मुदत पूर्ण करत नाही. त्यामुळं अशा निवडणुका असल्या की शेतमजुरांना प्रचार करण्याचा रोजगार मिळणार. त्यात गावातली पंचायत, दूध डेअरी, विविध कार्यकारी सोसायटी, यात्रा कमिटी, पतपेढी, लिफ्ट इरिगेशन सगळ्या ठिकाणी लुडबुड करून एखादं पद मिळतं आहे का आणि त्यातून स्वतःची तुंबडी भरता येते आहे का, असा विचार करणारी गावातली कितीतरी बांडगुळं. हंबीर वकील असल्यानं त्याच्याकडे जुन्नरच काय, पण आंबेगाव, राजगुरुनगरसारख्या तालुक्यातून कितीतरी केस येत होत्या. प्रत्येक तालुका कोर्टातला त्याच्या अशिलांचा आणि विरोधी अशिलांचा कितीतरी अनुभव त्याला मिळत होता. त्याच्या कोर्टातल्या केसेस विविध प्रकारच्या. त्यात तो दिवाणी आणि फौजदारी दोन्ही केस हाताळायचा. त्यासाठी काही सहकारी वकिलांची मदत घ्यायचा. नव्या होतकरू वकिलांना मार्गदर्शन काढायचा. त्यांच्याकडे आपल्या काही केसेस सोपवून टाकायचा.
हे सगळं करत असताना त्याचं वय 27 कधी झालं त्याला कळलंच नाही. शिवनेरी गडावरनं मातोश्रींनी जेव्हा अकोल्याच्या तालुक्याच्या गावच्या राजाराम देशमुखांच्या जास्वंदीची माहिती हंबीरला दिली तेव्हा तो क्षणभर रोमांचित झाला होता. आपल्या तीर्थरूपांचा वकील होण्याचा सल्ला त्यांनी मानला होता. तो यशस्वी वकील झालाही होता आणि त्याला ज्या शेतीची आवड होती ती पण त्यांनी सगळी श्रीमंती पिकं घेत पूर्ण केली होती. आता त्याला हवी होती त्याची गृहस्वामिनी. त्यांनी जुना वाडा गोळेगावच्या हायस्कूलसाठी दिला होता तर नवा वाडा गावात सुरू होणाऱ्या ज्युनियर कॉलेजसाठी द्यायचा त्याचा विचार चालू होता. त्या विचारात तो असताना राजाराम देशमुख त्याला पाहून गेले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यात त्यांची जास्वंदी गोंडा घोळायला लागली होती. तिला पाहण्यासाठी तो अकोल्याला गेला आणि नको ती ठोकर खाऊन आला. ती सगळी जखम विसरण्यासाठी त्याने रात्री शॅम्पेन आणि विस्की घेतली. त्याच्या फार्म हाऊसची व्यवस्था बघणाऱ्या रघूच्या बायकोनं त्याला जेवण आणलं. जेवायला कोंबडीचा थाट. त्यामुळे चांगला जेवून तो आडवा झाला. तो आपल्या बेडरूममधनं सकाळी ऊन कितीतरी वर आलं तरी जागा झाला नव्हता. सुलूने आपल्या नवऱ्याला जवळजवळ उचलून आपल्या झोपड्यात नेलं होतं. त्याला तिने झोपड्यात झोपवून टाकला. मग ती फार्म हाऊसकडे आली. नेहमीप्रमाणे सगळं फार्म हाऊस झाडलं पुसलं. हंबीरच्या बेडरूममध्ये मात्र ती गेली नाही. ती इनामदार साहेबांची झोप मोडू इच्छित नव्हती. ते पहिल्यांदाच इतका वेळ झोपलेत हे तिला माहिती होतं. तिच्या अकलेप्रमाणे इनामदार खूप इंग्लिश दारू प्यायलेत आणि त्यामुळे त्यांची दारू अजून काही उतरली नाही हे तिला माहिती होतं. त्यामुळे फार्म हाऊसमध्ये मातोश्री आल्या तेव्हा ती धावत त्यांच्याकडे गेली. त्यांच्यापुढे मान खाली घालून उभी राहिली. श्रोते, हा होता 5वा भाग द.स. काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा. हंबीररावांची दारू अजून उतरलेली नाही. ते अजून झोपलेले आहेत आणि सकाळी सकाळी मातोश्री त्यांना भेटायला फार्म हाऊसवर आल्यात. बघूयात पुढे काय घडतंय उद्याच्या भागात. नमस्कार.